बऱ्याचदा आपण स्वतःशी बोलताना शुड आणि मस्ट अशी वाक्य वापरत असतो. म्हणजे अगदी रोजच्या रुटीनमध्ये, रोजचं ऑफिसचं काम करताना, एखादा नवीन प्रोजेक्ट आल्यावर किंवा स्टेजवर परफॉर्म करायला जायचं असेल, तर आपण कुठेतरी असं स्वतःला सांगत असतो, की आय शुड नॉट मेक एनी मिस्टेक. मला सगळं बरोबर करता आलंच पाहिजे. माझी कुठेच चूक नाही झाली पाहिजे. अ, आपल्याला कधीतरी खूप जास्त राग आला आणि आपण थोडंसं चुकीच्या पद्धतीने वागलो, तर त्यानंतर आपण स्वतःला कुठेतरी असं समजावत असतो, की नाही मला असा राग आलाच नाही पाहिजे किंवा आत्ता मी जसं वागले तसं मी वागलंच नाही पाहिजे. आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये आपली जी नाती असतात, ती सांभाळताना सुद्धा बऱ्याचदा कुठेतरी आपल्या असा स्वतःशी संवाद असतो, की माझ्यामुळे कोणी हर्ट नाही झालं पाहिजे किंवा मी कोणाला डिसअपॉइंट केलंच नाही पाहिजे. आता आपण जेव्हा अशा प्रकारची वाक्य वापरत असतो, त्यावेळी काय होतं, तर आपण कुठे ना कुठेतरी नकळतपणे स्वतःवर प्रेशर टाकत असतो, ऑब्लिगेशन टाकत असतो आणि त्यामुळे काय होतं, तर आपण हळू स्वतःला क्रिटिसाइज करायला लागतो आणि म्हणूनच आपण ह्याला विचार करण्यातला अजून एक एरर असं म्हणतो. आता मुळातच आपण माणूस आहोत आणि जेव्हा आपण स्वतःला माणूस म्हणतो, तेव्हा आपल्या हातून एखाद दुसरी चूक होणं हे अगदी स्वाभाविक आहे. जसा आनंद होणं ही जशी भावना खूप स्वाभाविक आहे, तसंच राग येणं, कोणाबद्दल तरी जेलस वाटणं, वाईट वाटणं, दुःख होणं, या भावना सुद्धा अगदी स्वाभाविक आहेत. किंवा कधीतरी आपल्यामुळे कोणीतरी हर्ट होणं, हे सुद्धा तितकंच स्वाभाविक आहे. मग आपण हीच वाक्य जर थोडीशी रिफ्रेम करून वापरली, तर त्याने काय होऊ शकतं? म्हणजे अ, समजा जर मी असं म्हटलं, की "हो, माझ्याकडून चूक झालीये, पण या चुकीतून मला काहीतरी शिकायला मिळालंय." अ, आणि मी असा प्रयत्न करेन, की पुन्हा ही चूक माझी रिपीट होणार नाही. किंवा मी असं म्हणेन, की ठीक आहे मला आत्ता खूप जास्त राग आलाय, बट इट इज ओके टू फील अँग्री आणि व्हॉट आय कॅन डू इज प्रॉबब्ली आय कॅन जस्ट गिव्ह मायसेल्फ टाईम आणि मी या रागावर काम करीन. आपण तीच वाक्य जर थोडीशी रिफ्रेम केली, तर आपलं लक्ष हे क्रिटिसिझमकडून आपण स्वतःमध्ये काय इम्प्रूव्ह करतो याकडे जाऊ शकतं. म्हणजे मी स्वतःला क्वेश्चन नाही करत बसणार, की माझ्याकडून झालीच कशी चूक, पण मी हा प्रयत्न करीन, की ही चूक पुन्हा न होण्यासाठी मी काय करू शकते. अजून अशी काही एरर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये.